टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे। या दौऱ्यासंदर्भात कशा प्रकारे प्रशासन व पोलीस विभाग तयारीत जुटलेला आहे आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जे आहे ते इथे तयार करण्यात आलेला आहे आणि कृषी महिला महाविद्यालयात वृक्षारोपण जे आहे ते करणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच वृक्षारोपणाची तयारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि जवळपास राज्यात 40 लाख वृक्षारोपण करणार आहेत। याची सुरुवात गडचिरोली जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि मुख्यमंत्री उद्या 2 कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार। चामोर्शी येथील कंसरी लोह खनिज प्रकल्पाच्या शिलान्यास सोहळा आणि वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जे आहेत ते वृक्षारोपणाची तयारी जी आहे ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे करण्यात आलेली आहे आणि गडचिरोली जिल्हा मुख्यालयातून ही सुरुवात होणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 12 तालुक्यातही उद्या मुख्यमंत्र्यांचे वाढदिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे आणि गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे प्रत्येक भागात किंवा रस्त्यात आणि राष्ट्रीय महामार्गावर पोलीस तैनात करण्यात आलेले आहे। महिला महाविद्यालयात हा कार्यक्रम असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जवान जे आहेत ते तैनात दिसत आहेत आणि उद्या मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 11:11 वाजता गडचिरोली जिल्ह्यातील कंसरी लोह खनिज प्रकल्पाला भेट देणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असल्यामुळे भाजप पक्षाकडूनही काही कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येत आहेत आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात एक मोठा रोजगार देण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे नेहमीच प्रयत्न करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।